आम्ही अचानक गेलो बारामतीला. तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळी सकाळी तर रमाबाळाची सुरुवात झाली होती. बघा कसं बाबाच्या अंगावर पाय ठेवून बसलं होतं बाळ. आणि इकडे घातला होता मुक्ता दीदीचा बेल्ट. रमाबाळ किती सुंदर दिसते ना मुक्ता दीदीचा बेल्ट घालून. तर आज मुक्ता दीदी जाणार होती तिची गावाला, त्यामुळं आम्ही पटापट रेडी झालो आणि मुक्ता दीदीला पण रेडी केलं. इकडे रमाबाळ पण बघत होतं मुक्ता दीदी का तयार झाली आहे. तर मुक्ता बघा रमाबाळाला कशी बाळकडू देते. तर ती रमाला सांगत होती की कोणाला त्रास नको देऊ. मी अगोदर तो व्हिडिओ टाकलेलाच आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये मुक्ता काय सांगते रमाला. आणि रमा पण बघा शांतपणे ऐकत होती मुक्ताचं. कशा गोड पोरी आहेत, कसं एकमेकीचं ऐकतात बघा. एरवी तर भांडत राहतात, मारामारी चाललेलीच असते त्यांची. पण आता मस्त रेडी झाली होती. आणि इकडे रमाचा काका पण आला होता. तर रमाबाळाचं चाललं होतं की तिला उचलून घ्यायचं. आणि आम्ही अचानकच ठरवलं की आम्ही पण जायचं बारामतीला. तर आम्ही पण पटकन रेडी झालो आणि बसलो बसमध्ये आणि निघालो बारामतीला. इकडे रमाचं आणि मुक्ताचं बघा खेळणं चाललेलंच होतं. मस्त असं रात्रीचा प्रवास होता. म्हटलं आता पटकन आरामात पोचू. तर आरामात तर आम्ही गेलोच होतो. इकडे रमाबाळ पण उठून बसलं होतं आणि मुक्ताला मागच्या सीटवर बसवलं होतं, म्हणून ती रुसली होती आमच्यावरती आणि म्हणत होती आता मी बोलणारच नाही तुमच्यासोबत. आणि ती पण तिच्या काकासोबत मागं झोपली मस्त असं. इकडे आम्ही पण मस्त असं एन्जॉय करत होतो प्रवास. आणि रमाबाळ पण बघा कसं खेळत होतं, कसं बाबांसोबत मज्जा चालली होती रमाची. आणि रमाला पण खूप छान वाटत होतं. तिला माहितीच नव्हतं आपण कुठं चाललो आहेत, काय चाललो आहेत. ती अचानक झोपली आणि झोपेतच आम्ही तिला उचलून घेऊन गेलो. तर मस्त आम्ही बारामतीत पोचलो होतो. मस्त असा बस स्टॉप, छान लाईटिंग वगैरे. तर तिकडे अक्षय आम्हाला घ्यायला आला होता. मग आम्ही मस्त असं गेलो. रमाबाळ पण झोपलेलंच होतं. आम्ही खूपच लेट पोचलो होतो तिकडे. तर खूपच शांत असं वातावरण होतं. ऋतिकाला तर अजिबात माहीत नव्हतं की आम्ही तिकडे येणार आहोत. तिच्यासाठी तर सरप्राईज होतं. आणि इकडे सोने आमचा व्हिडिओ काढत होता आणि रमाबाळ बघा कसं गपचूप कॅमेऱ्याकडे बघत होतं. झोपली होती पण गाडीवर बसल्या बसल्या उठायचं तिचं चाललं होतं. हवा लागली असेल मस्त अशी आणि उठून बसलं बाळ. तर मग आम्ही पोचलो होतो. गाडी एकदम हळू घेऊन आलो होतो आम्ही, कारण की ऋतिकाला कळू नये म्हणून. तर शांततेत वरती गेलो, सगळे वरती गेले आणि मी एकदम मागून आले आणि ऋतिकाला आम्ही सरप्राईज दिलं. तिला माहीतच नव्हतं की आम्ही येणार आहे. तिला माहिती होतं की फक्त अनिकेत आणि मुक्ताच येणार आहे मुक्ताला सोडायला. पण आम्ही सगळेच आलो होतो, त्यामुळे ती तर एकदम सरप्राईज झाली. तिला इतका आनंद झाला होता, तुम्ही बघू शकता किती आनंद झाला आहे तिला. तर मस्त तिने आमची दृष्ट वगैरे काढली आणि मग आम्ही घरात आलो. रमा रडत होती म्हणून तिच्यासाठी गाणं वगैरे लावलं होतं टी व्हीवरती. आणि मुक्ता बघा इकडे कशी मम्मीला सगळं सांगत होती काय काय झालं, काय काय केलं ते वगैरे सगळं. आणि व्हिडिओ काढताना बरोबर लगेचच बघणं चाललं असतं दोघींचं. भारी आहे ना, दोघी पण फोटोजेनिक आहेत. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके बाय.